ठाकरेंच्या एका नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्यांचा आणि शिवीगाळ करत असल्याचा फोन आल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। अंबादास दानवे यांनी भाजप नेत्यांची कॉलर पकडल्यानंतर जाब विचारण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या फोननंतर हा सगळा प्रकार समोर आलाय। सुरक्षा काढल्यानंतर ठाकरेंच्या नेत्याला धमक्यांचा फोन। पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल। जुन्या वादातून धमक्या दिल्याचा दावा। पंचायत समिती सभापती निवडणुकीदरम्यान उमेदवारांची पळवापळवी केल्याचा आरोप झाला होता। यावरून अंबादास दानवे यांनी भाजपचे नेते कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली होती। कल्याण गायकवाड यांना थेट जाब विचारत दानवेंनी दादागिरी केली। मात्र यानंतर कल्याण गायकवाड हे सभापती झाले आणि त्याच जागी थाटात मिरवणूक काढली होती। काही दिवसांनी अंबादास दानवे यांना भाजप नेत्याची कॉलर का पकडली हे विचारण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोन करत शिवीगाळ तथा जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे। या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय। मला आलेले फोन आहेत, मी माननीय पोलीस आयुक्तांना रितसर तक्रार केलेली आहे। फोन 4-5 दिवसापासून येत होते, परंतु परवाच्या दिवशी खूप वेळ झाले, त्याच्यामुळे मी तक्रार केली। माझ्या काही व्यक्तिगत दुश्मनदाईच्या भूमिका भुमरे साहेबाविषयी असो किंवा कोणाच्या विषयी नसतात, हे त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे। त्याच्यामुळे भुमरे काही अशा स्वरूपाची व्यक्ती बिलकुल नाही, हे मला माहिती आहे। त्यामुळे माझं काही व्यक्तिगत त्यांच्यासारख्या व्यक्तीवर माझा आरोप नाही, परंतु कोणी केलं असेल त्याची चौकशी झाली पाहिजे। अंबादास दानवे यांना फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता हा व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असून याचं नाव अमोल गोंदे आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथील हा भाजप कार्यकर्ता असून अंबादास दानवे यांना मी फोन केला होता, मात्र कोणत्याही प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या किंवा शिवीगाळ केली नाही असा खुलासा भाजप कार्यकर्ते अमोल गोंदे यांनी केलाय। अंबादास दादा दानवे यांनी कल्याण नाना गायकवाड यांची कॉलर धरली। त्यानंतर मी त्यांना फोन केले, दोन वेळेस त्यांनी माझे काही कॉल घेतले नाही। त्यानंतर मग एक वेळेस त्यांनी माझा कॉल घेतला, मी त्यांना कुठल्याही प्रकारची शिवीगाळ केली नाही आणि त्यांचं जे म्हणणं आहे की शिवीगाळ केली, जीव मारून टाकू, कापू, फाडू, मला तुमच्या प्रेसच्या माध्यमातून कळालं की अंबादास दानवे यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि अशा हे लावले, आरोप लावले। तर या आरोपमध्ये कुठलाही तथ्य नाही। पोलीस प्रशासनाला मी पूर्ण माझ्याकडे ज्या रेकॉर्डिंग्स आहे, जे बोलणं झाले ते सगळं मी पोलीस प्रशासनाला देईल। अंबादास दानवे यांना देण्यात आलेली सुरक्षा पदाचा कार्यकाळ संपल्यानं काढून घेण्यात आली। स्थानिक कार्यकर्त्यांनी फोन करत मारण्याची धमकी दिली असा आरोप अंबादास दानवेंनी केला। नेत्यांना अशा प्रकारे त्रास देणं चुकीचं आहे अशी माहिती भाजप नेते कल्याण गायकवाड यांनी दिली आहे। कायदा कोणी हातात घेऊ नये आणि आम्ही त्याचं समर्थनही करणार नाही। काय झालं मला अजून काही डीपमध्ये माहिती नाही पाहिजे तेवढं, कोणी काय म्हटलं काय, पण कोणी कोणाला धमक्या देऊ नये। जो प्रकार झाला तो त्या दिवशी संपला होता। आता कोणी जर कायदा हातात घेऊन कोणाला शिवीगाळ करत असेल, धमक्या देत असेल, तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही। तो कार्यकर्ता कोणाचाही असो किंवा कोणाचाही समर्थक असो, आम्ही ह्या गोष्टीत जाणार नाही। आम्ही कायदेशीर वागणारे लोक आहोत। राजकारणात आरोप प्रत्यारोप चालत असतात, मात्र दादागिरी आणि खुन्नासगिरी ही परवडणारी नसते। यातूनच हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। जीवे मारण्याच्या धमक्या तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप जो आहे तो अंबादास दानवेंनी केला। मात्र भाजपचा कार्यकर्ता असलेल्या अमोल गोंदेनं हे संपूर्ण आरोप फेटाळून लावलेले आहेत। मी कुठल्याही प्रकारची शिवीगाळ किंवा धमकी दिलेली नाही अशी माहिती भाजप कार्यकर्ता देतोय। एकीकडे ठाकरेंच्या नेत्यांना थेट भाजप कार्यकर्ता फोन करून शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला जातोय, तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनी भाजप नेत्याची कॉलर पकडल्याच्या नंतर हा कॉल करण्यात आला होता। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।